महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिकमधून अत्यंत संतापजनक आणि काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर येत आहे. देवळा नाशिक महामार्गावर कसायांचा अंगावर काटा आणणारा क्रूर चेहरा पुन्हा एकदा उघड झालाय. बेकायदेशीरपणे गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक करणारी पिकअप गाडी महामार्गावर पलटी झालीय. या अपघातात 3 गायींचा जागीच तडफडून मृत्यू झालाय, तर 5 गायी गंभीर जखमी झाल्या आहेत. मकरंदवाडी सुभाषनगर शिवारात संदीप चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संशयास्पद असणारी पिकअप थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या गुन्हेगारांनी थेट त्यांच्या अंगावरच गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पळून जाण्याच्या नादात चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही पिकअप रस्त्याच्या कडेला उलटली. या गाडीतली दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं. आरोपी शेख मुदस्सिर शेख शकील, शेख आसिफ शेख इक्बाल, अबू मोहम्मद गोहेरी, नाम पवार, रफिक शब्बीर नाईक, सरफराज शेख आणि एजाज शेख यांनी 8 गायींचे पाय अमानुषपणे बांधून त्यांना गाडीत निर्दयपणे कोंबलेलं होतं. या अपघातात 3 लाल रंगाच्या जर्सी गायींचा जागीच जीव गेलाय, तर वाचलेल्या 5 गायींना तातडीने गोशाळेत सुरक्षित हलवण्यात आलं आहे. या प्रकरणी देवळा पोलिसांनी तात्काळ पावलं उचलत 7ही आरोपींविरोधात विविध कडक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सार्थक नेहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पिकअप जप्त केली आहे. देवळा नाशिक महामार्गांवर या कसायांची एवढी हिंमत होतेच कशी? पोलिसांच्या नाकाखाली हा मृत्यूचा व्यापार कधी थांबणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सोमनाथ जगताप, देवळा. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.